वरील दिलेलं साहित्य सर्व भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर। खुसखुशीत चकली झालेली आहे आपली, अगदी कुरकुरीत। हे बघा, अशी जर चकली करायची असेल तर ह्या पद्धतीने जरूर चकली करूया। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। खूपच सुंदर अशी चकली झालेली आहे आणि आपण सुद्धा ह्याच पद्धतीने आता चकली करणार आहोत। चला तर वंदनाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण भाजणीची चकली करणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी काळी मिरी, धने, जिरे आणि ओवा घेतलेला आहे। आता हे आपण पावडर करून घेणार आहोत। भाजणीचं पीठ मी इथे ताटामध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चकली मसाला टाकलेला आहे। साधारण पीठ 2 ग्लास आहे। चवीनुसार तिखट घ्यायचं आहे, मीठ घ्यायचं आहे, हळद घ्यायची आहे आणि हे सर्व एकत्र करायचं आहे। अतिशय खमंग अशी चकली होते आणि शेवटपर्यंत ही कुरकुरीत राहते। इथे मोहन आलेलं 2 पळ्या आपण गोड तेल घेणार आहे। कडकडीत गरम असं आपण गोड तेल घेणार आहोत आणि हे सर्व आपण आता एकत्रित करणार आहोत। एकत्र करून आपण याच्या पूर्ण गाठी हाताने अशा चोळून घेणार आहोत। ह्या दिवाळीला अशी चकली करून बघा। घरगुती मसाला, घरगुती पीठ आणि एवढी चवदार चकली होते आणि शेवटपर्यंत ही कुरकुरीत राहते। एकदा करून बघा। इथे मी गरम पाणी घेतलेले, चांगलं गरम पाणी होऊ द्यायचं आणि त्या गरम पाण्यामध्येच आपण पीठ भिजायचं आहे। यामुळे आपली चकली खूप टेस्टी आणि कुरकुरीत होते। एक तो करारीपणा असतो, क्रंचीपणा असतो, तो याला आपल्या या गरम पाण्यामुळे येणार आहे। पीठ चांगलं मळून घेऊया। जेवढं पीठ आपण चांगलं मळूया तेवढी चकली आपली चांगली होणार आहे। आता हे पीठ मळून झालेलं आहे। याला अर्धा तास झाकून ठेवूया, म्हणजे आपलं पीठ चांगलं फुलेल। स्टेप बाय स्टेप सर्व सांगत आहे, ह्याच प्रकारे चकल्या करा। एकदा जरूर करून बघा। पीठ छान फुललेलं आहे आणि आता आपण सोऱ्यामध्ये भरून याच्या चकल्या करूया। सोऱ्याला मी आतून तेल लावून घेतलेलं आहे आणि पिठाचा गोळा मी याच्यामध्ये टाकून आपण आता चकल्या करणार आहोत। खमंग आणि कुरकुरीत चकली असली तर सर्वांनाच आवडते, म्हणून ह्या पद्धतीने चकली जरूर करून बघा। ही चकली तुटणार नाही, तुकडे होणार नाही याची खात्री आहे। संपूर्ण चकल्या एवढा जो चौकोन आहे त्यावर मी करून घेणार आहे आणि नंतर त्या तळणार आहे। बघा, एकही चकली आपली इथे तुटणार नाही, कारण आपलं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे। साधी, सोपी आणि हेल्दी रेसिपी। इथे तेलाला मोहन आलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आणि ह्यामध्ये आपण आता आपल्या चकल्या तळून घेणार आहोत। गॅस थोडा जास्त ठेवायचा, कारण की चकल्या ह्या एकदम ओलसर आहेत आणि त्यात चकली टाकल्यामुळे तेल थोडं थंड होतं आणि म्हणून गॅस थोडा जास्तच ठेवायचा आहे। मीडियम गॅस ठेवायचा नाही आहे।
चकली पलटल्यानंतर मात्र गॅस कमी करायचा आहे. ह्याच पद्धतीने आपण आपल्या चकल्या सर्व तळून घेणार आहोत. एकदा परफेक्ट माप असलं, मोजमाप असलं आणि ह्या पद्धतीने जर आपण चकल्या केल्या तर पदार्थ बिघडण्याची शक्यता अगदी कमी असते. माझ्या घरी पहिल्या केलेल्या चकल्या पूर्ण संपून गेलेल्या आहेत. आता मी ही दुसऱ्यांदा चकल्या करते आहे. एवढ्या टेस्टी आणि खरपूस अशा ह्या चकल्या होतात. आणि सर्व जिन्नस घरगुती असल्यामुळे ह्याची टेस्ट, याचा फ्लेवर एकदम चवदार असा असतो. ह्याच्यात तुम्ही लसणाचा रससुद्धा टाकू शकता. लसूण कुटून त्याला चाळून त्याचा रस तुम्हाला जर आवडत असेल तर त्याचासुद्धा फ्लेवर चांगला येतो आणि टेस्टही भारी लागते. पण इथे मी लसूण टाकलेला नाही आहे, फक्त जिरे टाकलेले आहे. रेसिपी कशी वाटली जरूर सांगा आणि माझ्या टिप्सपेक्षा तुम्हाला जर काही जास्त माहिती असेल तर तसंही मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब जरूर करा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तयार आहे आपली रेसिपी. बघा, एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत आपली चकली झालेली आहे. सर्वांना हॅपी दिवाळी.